आजपासून अधिक मासाला सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा आणि आजपासून गंगा दशहरेचा उत्सव सुरू होतो. प्रतिपदा ते दशमी असा हा 10 दिवसाचा गंगा दशहरेचा उत्सव आजपासून सुरू होतो. आणि आजच्या या उत्सवाची महती अशी असते की या दिवसामध्ये आपण गंगा स्नान केलं तर आपल्यामधले 10 प्रकारचे कायिक वाचिक मानसिक अशी सगळ्या पापांचा नाश होतो. हे गंगा दशहरा हा पहिला योग आजचा आपला जुळून आलेला आहे. दुसरा आहे आपला अधिक महिना आजपासून सुरू होतो आहे. आणि तिसरा यावर्षी आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा पण होणार आहे. म्हणजे 3 गोष्टी अतिशय सुंदररित्या आपल्याला इथं एकत्रित लाभलेल्या आहेत. आणि त्यानिमित्त आपण विष्णू सहस्रनामाचा अभ्यास करणार आहोत. आता या अभ्यासासाठी आपल्याला 2 मुख्य समस्या होत्या. त्यामध्ये हॉलची व्यवस्था आणि आसन व्यवस्था. यासाठी आपल्याला श्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघाने आपल्याला हॉल उपलब्ध करून दिलेला आहे, आसन व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे आणि दीक्षित काकांनी उत्तम असा ध्वनिक्षेपकही आपल्याला उपलब्ध करून दिला आहे, जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणं जास्त सुलभ होणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोनार काका यांच्यामुळेच मी पहिल्यांदा स्तोत्रांवरती बोलायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आजही आपण त्यांचं स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या या नवीन उपक्रमाला सुरुवात करणार आहोत. नेहमीच ज्येष्ठ नागरिक संघ मला नवीन स्तोत्रांवरती बोलण्यासाठी माझं मंतव्य व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करत असतं. आणि आजही मी त्यांना जेव्हा विचारलं की मला असा उपक्रम करायचा आहे तेव्हा त्यांनी अगदी मनापासून स्वागत केलेलं आहे आणि सहज हो म्हणून आपल्याला इतकी सुंदर अशी जागा व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. स्तोत्र मंत्रांवरती जेव्हा आपलं मंतव्य करायचं असतं त्यावेळेस प्रसन्न आणि सकारात्मक लहरी देणारं व्यासपीठ उपलब्ध होणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते व्यासपीठ आज आपल्याला श्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघाने उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि हा उपक्रम करण्याचा विचारच माझ्या मनात अशामुळे आला की आमच्या अन्नपूर्णा समूहाच्या मैत्रिणी आम्ही दरवर्षी काहीतरी निमित्ताने नवीन उपक्रम करत असतो. मागच्या अधिक मासामध्ये आम्ही श्री विष्णू सहस्रनाम म्हणायला शिकलेलो होतो आणि त्याचबरोबर पुरुषोत्तम मासामध्ये श्रीकृष्णांचं महत्त्व जास्त आहे. भगवान श्रीकृष्णांचं जीवन प्रवास जीवन चरित्र उलगडण्याचा यथामती प्रयत्न केलेला आहे. आणि ह्यावेळेस आपण विष्णू सहस्रनामाची महती अधिक आहे अधिक मासामध्ये म्हणून आपण विष्णू सहस्रनामातील सहस्रनामांचा यथाशक्य यथामती याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज गंगा दशहरा आहे आणि अधिक महिन्याचा सुरुवात आहे, अधिक महिन्याचा प्रारंभ होणार आहे. तेव्हा आजच्या दिवशी आपण अधिक महिना का साजरा करावा, अधिक महिनाच का येतो, अधिक महिन्याचं महात्म्य काय आहे याविषयी थोडंसं प्रस्तावित स्वरूपात आपण जाणून घेणार आहोत. अधिक महिन्याचा संबंध हा कालगणनेशी आहे. आपल्या भारत देशामध्ये 3 प्रकारच्या कालगणना केल्या जातात. पहिली कालगणना आहे ती सौरमानानुसार म्हणजे सूर्याच्या भ्रमणानुसार. दुसरी गणना आहे ती चंद्राच्या भ्रमणानुसार आणि तिसरी कालगणना आहे ती नक्षत्र भ्रमणानुसार. म्हणजे आपलं इंग्रजी कॅलेंडर जे आहे जानेवारी फेब्रुवारी महिने हे सौर कालगणनेनुसार आलेले आहेत. मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ हे 12 मास चांद्रगणनेप्रमाणे आलेले आहेत. आणि आपल्याला एखादं कार्य करायचं असतं त्यावेळेस आपण मुहूर्त बघतो, त्यावेळेस नक्षत्र गणनेला जास्त महत्त्व दिलं. म्हणजे आपल्या भारतीय पंचांगाने या 3ही कालपद्धती स्वीकारलेल्या आहेत. सौर कालगणनेप्रमाणे रात्री 12 वाजता तारीख बदलते,
आणि दिवस मात्र सूर्योदयात वारं उदयते. सूर्योदय झाला की सूर्योदय ते सूर्यास्त असा दिवस आपला मोजला जातो. मग ह्या कालावधीमध्ये इंग्रजी कॅलेंडरमध्ये 12 महिने आहेत, मराठी कॅलेंडरमध्ये 12 महिने आहेत. पण भ्रमणाची गती जी आहे, सौर कॅलेंडरमध्ये आपल्याला पृथ्वी सूर्याभोवती फिरते यासाठी 365 दिवस लागतात आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो याला 354 दिवस. आता दिवस हे आपल्याला समजण्यासाठी आपण दोन्हीतलं सारखं परिमाण आपण इथे घेतलेलं आहे. चांद्र भ्रमणामध्ये आपण तिथी मोजतो आणि म्हणून बऱ्याचदा आपल्याला असं गोंधळ असतो बघा. दोनदा एकादशी येते, तरी अमावस्या पौर्णिमा दुपारून सुरू होते, म्हणजे आज एका उद्याला आहे, असा तिथींचा थोडासा भ्रम आपल्या मनात निर्माण होऊ शकतो. तर तिथी ही चांद्र भ्रमणानुसार असते आणि त्यामध्ये अमावस्या ज्यावेळेस येते तर अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्यामध्ये 0 अंशाचं अंतर असतं. हे एकाच स्थानावरती ते दोघं आलेले असतात आणि अमौ म्हणजे दोघं जण आणि वस म्हणजे एकत्र राहतात. ज्या दिवशी चंद्र आणि सूर्य एकत्र राहतात तो दिवस म्हणजे अमावस्या. आणि अमावस्येपासून पुढचे 15 दिवस आपल्याला माहिती चंद्र मोठा मोठा होत जातो, आपण त्या चंद्राच्या कला असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये अंशांचं अंतर पडलेलं दिसतं. हे त्याच्यामध्ये जवळजवळ 12 अंशाचं अंतर रोज पडत जातं आणि त्यामुळे आपल्याला सौर भ्रमण आणि चांद्र भ्रमण यांच्या भ्रमणामध्ये सौर भ्रमणात 365 दिवस असतात आणि चांद्र भ्रमणामध्ये 354 दिवस असतात. मग यातला जो भेद आहे 11 दिवसाचा, मग तो 11 दिवसाचा भेद कसा बरं भरून काढायचा आहे, यासाठी आपल्या ऋषीमुनींनी एक छानसं तंत्र अवलंबलेलं आहे. 11 गुणिले 3 केले तर 33 येतात आणि 1 वर्षाचे 12 महिने असतात. मग 12 महिने इंग्रजीत पण 12 महिने आहेत, मराठीत पण म्हणजे चांद्रमानानुसार पण 12च महिने आहेत. मग हा सगळा भेद, हा सगळा कालावधी भरून काढण्यासाठी आपल्या पंचांगकर्त्यांनी किंवा ऋषीमुनींनी 13वा महिना त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. पण तर 13वा महिना म्हणून येत नाही, तर 12च महिन्यांमध्ये हा 13वा महिना इथं ऍड केलेला आहे. आता ज्या महिन्यामध्ये सूर्य संक्रांत होत नाही तो महिना अधिक महिना म्हणून येतो. तसंच काही महिने हे क्षयमास म्हणून पण येतात. असे फक्त 3 क्षयमास येत असतात आणि बाकी चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, कार्तिक आणि क्वचित फाल्गुन या महिन्यांमध्ये अल्टरनेटली दर 3 वर्षांनी एकदा अधिक महिना येतो आणि उरलेल्या याच्यामध्ये कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या 3 महिन्यांमध्ये क्षयमास येतो. क्षयमास हा दर 141 वर्षांनी येतो. आपल्या आयुष्यात येतोच असं काही खात्री नाही. अधिक महिना मात्र दर 3 वर्षांनी येतो. तो अधिक महिना आपल्याला जास्त जवळचा वाटतो आणि अधिक महिन्यामध्ये दान धर्माचं महत्त्व सुद्धा जास्त सांगितलेलं आहे. आता हा अधिक महिना कधीपासून आला तर ऋग्वेद काळापासून आलेला. ऋग्वेदामध्ये फक्त देवदेवतांच्या स्तुतीच आहेत, प्रशंसाच आहेत असं नाही, तर आपले खगोलशास्त्र, आपलं आयुष्यमान, आपलं दिनमान, आपली वर्तन या सगळ्यांचा सखोल अभ्यास ऋषीमुनींनी ऋग्वेदामध्ये केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला विष्णूंसाठी दिलेला पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास आपल्याला दिसतो. अरे या वर्षी आपल्याला ज्येष्ठ महिन्याचा अधिक मास आलेला म्हणजे ज्येष्ठ अधिक म्हणजे ते 17 मे ते जवळजवळ आपल्याला 15 जून म्हणजे 17 मे ते 17 जून असं नाही, तिथी क्षय होतो त्याच्यामुळे आपला 1-2 दिवस कमी जास्त येतात. हा आपण ज्येष्ठ अधिक ज्येष्ठ किंवा ज्येष्ठ अधिक असं म्हणतो आणि नंतर परत ज्येष्ठच महिना पुढचा महिनाभर असतो, त्याला निज ज्येष्ठ म्हणतात. म्हणजे महिना हा ज्येष्ठच राहतो म्हणून मग ते 12च महिने राहतात, 13व्या महिन्याची तिथं गणना होत नाही. ही खूप मस्त अशी कालगणनेची पद्धती आपल्याला
ऋषीमुनींनी दिलेली आहे. आता या अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, मलिमृत आणि धोंड्याचा महिना असंही म्हणतात. मग प्रत्येक नावामागे काहीतरी कथा आपल्याला दिलेलीच असते. त्यातली आपल्याला आणखीन एक ज्ञात माहिती अशी आहे की बघा की अधिक महिन्यामध्ये कोणतीही नैमित्तिक कार्य केली जात नाही किंवा देव कार्य केली जात नाही. सोप्या भाषेत म्हणायचं तर लग्न कार्य मुंज असे कार्य आपण करत नाही. असं का बरं असेल बरं? तर हे 11 दिवस जे अवशिष्ट राहिलेले आहेत, प्रत्येक भ्रमणातले 11 दिवस हे अवशिष्ट राहिलेले, अवशिष्ट म्हणजे शिल्लक राहिलेला तो मल आहे. जो मल असतो त्याला काही फार विशेष महत्व नसतं. जे नको असतं त्याला आपण मल म्हणतो आणि ते सगळं या महिन्यामध्ये एकत्र आलेलं आहे म्हणून तो मल मास झालेला आहे. आणि मग सगळं अवशिष्ट राहिलेलं आहे, क्षुद्र असं त्याच्यामध्ये एकत्रित आलेलं आहे. मग त्या महिन्यामध्ये दैवी कार्य हे करू नये अशी एक प्रथा परंपरा पडलेली आहे. आणि मग एके दिवशी काय झालेलं आहे तर पद्मपुराणामध्ये एक गोष्ट आलेली आहे की हे सगळे महिन्यांची एक सभा भरलेली होती. या सभेमध्ये सगळे महिने एकमेकांशी काहीतरी चर्चा करत होते. आपल्याला माहिती की आपल्या मराठी महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याला काहीतरी विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यामध्ये विशेष आपले उत्सव आपल्याला दिलेले आहेत. आणि मी या सगळ्या महिन्यांमध्ये हा मलमास एका कोपऱ्यात बसलेला होता, दुर्लक्षित विद्यार्थ्यांसाठी. त्याला कोणी काही विचारत नव्हतं आणि विचारणं तर सोडून द्या, पण सगळेजण त्याची थट्टा मस्करी करत होते. काय तू सगळे असे गोळा बेरीज करून 11 दिवस गोळा करून तुला निर्माण केलेलं आहे. तुझ्यामध्ये कोणते नैमित्तिक कार्य होत नाहीत, दैवी कार्य केली जात नाहीये, तर तू काही महत्वाचाच नाही. या सगळ्या उपहासामुळे मलमासाला खूप वाईट वाटलेलं आहे. मग मला जर काहीच महत्व नाही तर मला निर्माणच का बरं केलेलं आहे. आणि म्हणून तो मलमास नारद मुनीकडे जातो. तर नारद मुनी म्हणजे त्यांना देवर्षी म्हटलं जातं, देवर्षी नारद. आणि देव आणि ऋषी यांच्यामध्ये ते संवाद घडवून आणतात. बेस्ट मेसेंजर, जसं आता आपण व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा वगैरे वापरतो, तसं देवलोकात काय घडलं ते मर्त्य लोकात येऊन सांगायचं आणि मर्त्य लोकात काय घडलं ते देवांपर्यंत पोहोचवायचं. असे उत्तम असे संदेशवाहक देवर्षी नारद, त्यांच्याकडे सगळेच सोल्युशन असतात. म्हणून मलमास हा देवर्षी नारदांकडे गेला. तेव्हा नारद मुनींनी सांगितलेलं आहे, बघ मी काय फक्त व्यवस्थेचं निरीक्षण करत असते आणि इकडची माहिती तिकडे बोलवत असते. मी काय तुझ्या या समस्येवरती सोल्युशन देऊ शकत नाही. तर तू असं कर, भगवान विष्णूंकडे जा, ज्यांनी ही सिस्टीम चालवलेली आहे. ही सगळी व्यवस्था ब्रह्मदेवाने निर्माण केलेली आहे आणि चालवण्याचं काम, नियंत्रण करण्याचं काम भगवान विष्णू करत असतात. आणि मग हे भगवान विष्णू त्यावेळेस गोलोकामध्ये असतात. तर चतुर्लोक, चतुर्द्रष्टा वगैरे ही सगळी नावं आपण पुढे एक स्पष्टीकरण बघणार आहोत. तेव्हा त्यावेळेस ते गोलोकामध्ये निवास करत असतात. आणि हा आपला मलमास चालत चालत गोलोकाकडे निघालेला आहे. आणि रस्त्यामध्ये त्याला एक विरजा नावाची नदी आलेली आहे, जी गोलोकाच्या अगदीच जवळ आहे. तेव्हा या मलमासाने विचार केला, मला भगवान विष्णूंचं, पुरुषोत्तमांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि हा एवढा प्रवास करत रडत मी खूप थकला बाकलेला आहे, माझं शरीरही सगळं मलिन झालेलं आहे. तर तेव्हा मी या विरजा नदीमध्ये स्नान करतो, मन शरीर पवित्र करतो आणि मग पुढे जातो. नदीचं सुद्धा नाव किती छान दिलंय बघा, विरजा. खरंच आहे की नाही हा भौगोलिक शोध आपल्याला इथे घ्यायचा नाही, पण विरजाचा अर्थ होतो विगत रजा. हा विगत रजा, हा रज, सत्व, रज, तम असे 3 गुण आहेत. आणि भगवंतापर्यंत जायचं असेल तर आपल्यामधून आपल्याला तमोगुण तर काढूनच टाकायचा आहे आणि रजोगुणही कमी करायचा. रजोगुणाचा प्रधान गुण असतो आलस्य. आपल्यातला आळस जर आपण काढून टाकला तर आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याची वाटचाल ही सुलभ होते. पण विरजा नदीमध्ये आपला सगळा आळस झटकून मला जर काहीतरी महत्त्व प्राप्त करायचं असेल, मला जर माझं आढळस्थान प्राप्त करायचं असेल
तर मला भगवंतापर्यंत जाणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मी माझ्यातले विकार रजोगुण हे नष्ट केले पाहिजेत आणि सत्वगुण वर्धित केला पाहिजे. या हेतूने मलमास हा भगवान विष्णूंपर्यंत पोहोचलेला. भगवान विष्णूंनी त्यांची तक्रार ऐकून घेतलेली आहे. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले, हे बघ, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलेली आहे. जशी निर्माण केलेली आहे तसं त्याचं फक्त चलनवलन करण्याचं काम मी करू शकतो. मग आता याच्यात मी हस्तक्षेप कसा बरं करूया? पण तरी मलमास हा आग्रहाने सांगतो, तुम्ही काहीतरी करा ना. तेव्हा भगवंतांनी एक सोल्युशन तिथे सांगितलेलं आहे. त्यामध्ये भगवंत असं म्हणतात, हे बघ, प्रत्येक महिन्याला एक एक देव वाटून दिलेला आहे. जसं श्रावण महिन्यामध्ये आपण शंकराला जास्त महत्त्व देत आहे, भाद्रपदामध्ये गौरी गणपतींचं महत्त्व आहे, अश्विनामध्ये दिवाळीमध्ये अश्विन कार्तिकमध्ये आपण लक्ष्मीचं पूजन करतो आहे. तसं प्रत्येक मासाला एक देवता दिलेली आहे. पण मलमासाला कोणतीच देवता नाही आहे. तर तुला कोणतीच देवता नाही आहे, तर आजपासून मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून जाते. आणि या मासामध्ये जो कोणी पुरुषोत्तमाची म्हणजेच भगवंताची उपासना करेल, व्रतवैकल्य करेल, तपश्चर्या करेल, त्या व्यक्तीला जिथं विष्णू राहतात तो वैकुंठ लोक प्राप्त होईल. म्हणून पुरुषोत्तम मास असं त्या मासाला नाव पडलेलं आहे. आता यामध्ये 33 दिवस येतात. बाकी इतर सगळ्या महिन्यांमध्ये 30 दिवस येतात आणि याच्यात मात्र 33 दिवस येतात. आणि 33 दिवस असं म्हणत नाही, तर परंपरेनुसार आपल्याकडे 30 म्हटलं जातं. 30 तर 30 हे दिवस आहेत आणि +3 अधिक 3 केलेले आहेत म्हणून. आता हे 30 अधिक 3 असं का आलेलं आहे? तर त्याच्यामध्ये आपल्याला 11 रुद्र, 8 वसु आणि 12 आदित्य हे घटक आहेत. सृष्टी कशी निर्माण झाली याविषयी अनेक सिद्धांत सांगितले गेलेले आहेत. त्यापैकी हा एक सिद्धांत आहे की 11 रुद्र, 8 वसु आणि 12 आदित्य हे सृष्टी नियंत्रित करण्याचे मुख्य कारभारी आहेत असं आपण म्हणू शकतो. आता या 12 आदित्यांमध्ये म्हणजे 11 वसु, 11 रुद्र, 8 वसु आणि 12 आदित्य सगळे मिळवले की किती झाले? 31 झाले. आता या 31 मध्ये 12वा आदित्य जो आहे तो आहे कश्यप ऋषी आणि अदिती यांचा पुत्र वामन. आता हा जो वामन आहे तो वामन अवतार आहे, विष्णूंचाच अवतार आहे. मग त्याला आपण वजा करायचं. उरले किती? 30. या 30वर अप्पर लेवलला काम करणारे कोण आहेत? सर्वोच्च पदार्थी काम करणारे आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश, म्हणजे +3. हे +3 जर नसतीलच या 30चं काही कामच नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी या तिघांचं उत्पत्ती, स्थिती, लय, जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर ही कन्सेप्ट प्रत्येक ठिकाणी आपल्याला तशीच लागू करायची. या अशा घटनाच जर घडल्या नाही, जन्म आहे तर मृत्यू असणारच आहे, यश मिळालं तर अपयश असणारच आहे. म्हणजे प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. उत्पत्ती आहे तर नाश असणारच आहे. आणि उत्पत्ती आणि नाशाच्या मध्ये जे नियंत्रण करण्याची परिस्थिती असते ती म्हणजे भगवान विष्णू. आणि भगवान विष्णूंच्या पदापर्यंत परमं पदम तद्धाम परमं पदम, त्या धामापर्यंतच आपल्याला पोहोचायचं असेल तर भगवान विष्णूंची आराधना आपल्याला करायला सांगितली. एरवी आपण विष्णूंचेच अवतार असलेल्या राम आणि कृष्णांची आराधना करतो. आता मूळ रूपापर्यंत आपल्याला यावेळेस पोहोचायचं आहे. आता आणखीन काय विशेष आहे याच्यामध्ये? तर अधिक महिन्यामध्ये बघा आपल्याकडे भक्ती करण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आपल्या ऋषीमुनींनी दिलेले आहेत. 12 महिने वर्षाचे दिलेले आहेत. मग वर्षभर आपल्याला नित्य उपासना करणं शक्य नाही होत, म्हणजे आपण फार बिझी माणसं आहोत. मग त्याच्यासाठी आपल्याला चातुर्मासाचा ऑप्शन दिलेला आहे. 4ही महिने नाही जमत तर श्रावण महिन्याचा पर्याय दिलेला आहे. श्रावण महिनाही नाही जमत, नाही शक्य होते तुम्हाला, एक तर पावसाळा असतो, त्या शाळा सुरू झालेल्या असतात, रुटीन चालू झालेलं असतं, तेही काही वेळ काढता येत नाहीये. तर 3 वर्षांनी एकदा येणारा 30 दिवसांचा अधिक महिना.
आणि हा अधिक महिनाही नाही करता आला तर नाशिककरांसाठी खास पर्वणी 12 वर्षांनी येणारा कुंभमेळा. आणि या वर्षी आपल्याला अधिक महिन्यालाच लागून कुंभमेळा पण आलेला आहे. म्हणजे सुवर्ण योग आपल्याला तिथे आलेला दिसतो. म्हणजे या सगळ्या योगामध्ये आपण मुळातच नाशिककर फार पवित्र लोक आहोत. हो, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये कदाचित आपली ती जन्मभूमी असेल किंवा नसेलही, पण कर्मभूमी सगळ्यांची नक्कीच आहे. आणि अशा या पावन भूमीत आपल्याला कर्म करायची संधी मिळालेली आहे. आणि स्नानासाठी तर काय, रोजच गंगेचं पाणी आपल्याला मिळतं. 4 पावलं वाचून पंचवटीपर्यंत पण जायची गरज नाही. इतके पवित्र लोक आपण आहोत. आणि तरीही अजून आपल्या पुण्याचा आपल्याला भर घालायची असेल तर आपण या आराधना, व्रतवैकल्य, उपवास, तापास आपल्याला सांगितले. मग कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला आराधना, व्रत करता येतील तर त्यासाठी आपल्याला एक साधीचे व्रत सांगितले. पहिले म्हणजे रोज सकाळी किंवा एका निश्चित समयी शुचिर्भूत होऊन विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आता ते कसं म्हणायचं आहे हे आपण शिकलेलं आहोत. त्यातही काही अडचणी आल्या म्हणताना तो वैयक्तिक तुम्ही मला विचारू शकतात. आणि त्याचं पठण आपल्याला एकाग्रतेने करायचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला सांगितली आहे, पठण करणं, नामस्मरण करणं खूप चांगले. कारण कलौ नाम संकीर्तनम, कलियुगात नामस्मरणाचंच महत्त्व सांगितलं. आणि नामस्मरण काय सांगतं तर जीवाशिवाचं मिलन. जीवाला जर शिवाला भेटायचं असेल आपण त्याचं सतत नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून नामस्मरणाचं महत्त्व आपल्याला याच्यामध्ये सांगितलं. मग ते नामस्मरण करताना त्यातल्या काही नामांचा अर्थ आपण समजून घेऊ शकलो तर, जेव्हा तो अर्थ आपण समजून घेतो आणि मग त्या नामांचं उच्चारण करतो त्यावेळेस आपल्याला एक वेगळं असं आत्मिक समाधान मिळतं. ते तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणा आणि सोबत त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न. सोबतीला त्यांनी उपवास तुम्ही करू शकता. नक्त भुक्त दिलेला आहे आपल्याला. हे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत, अर्थात याच्यामध्ये आपली शारीरिक स्थिती सांभाळूनच कोणतीही व्रतोपासना करायची. एक उपवास केला की आपल्याला दुसऱ्या दिवशी ऍसिडिटी होते, डॉक्टर गाठावा लागतो, तर अशा व्रताला काही फार अर्थ राहत नाही. कायिक आणि मानसिक असं दोन्ही ते व्रत असलं पाहिजे. मग जर आपण उपवास करू शकत नाही तर तुम्ही असा एक संकल्प करावा, ह्या 33 दिवसांसाठी अमुक एक गोष्ट मी करणार आहे. कुठलाही घ्या, जो आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, जो आपल्या घरासाठी आवश्यक आहे, जो आपल्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक आहे, जो आपल्या आध्यात्मिक विकासासाठी आवश्यक आहे, असा कुठलाही एक संकल्प आपल्याला घ्यायचा आहे आणि किमान तो 33 दिवसांपर्यंत आपण पूर्ण करायचा आहे. रोजही केला उत्तमच आहे, पण किमान मर्यादा आपल्यातली की या 33 दिवसांमध्ये तुम्ही तो संकल्प पूर्ण करा. मग आता आपण आजच्या दिवशी संकल्प करणार आहोत की या अधिक महिन्यातल्या पहिल्या 15 दिवसांमध्ये आम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करणार आहोत. शक्य झालं तर ते मुखोद्गत करणार आहोत आणि यथामती त्याच्यातल्या नामांचा अर्थ, त्याची पार्श्वभूमी ही सगळी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रयत्नच आहे हा आपला, कारण की हे इतकं व्यापक असं ज्ञान आहे की दरवर्षी तुम्ही अभ्यासात आपल्या नवीन काहीतरी सापडतं. अगदी मागच्या अधिक महिन्यात पण आम्ही विष्णू सहस्रनाम शिकलो, पण त्याच्यापेक्षा आता जेव्हा मी नव्याने अभ्यास सुरू केले तेव्हा मलाच खूप गोष्टी नवीन उलगडलेल्या आहेत. हे प्रत्येक वेळेस आपल्याला खूप काही गोष्टी नव्याने उलगडल्या जातात आणि त्याच्यामुळे आपण एक निश्चित असा संकल्प करायचा की बाकी स्तोत्र थोडे बाजूला ठेवू. आपल्याकडे देवांचे खूप ऑप्शन दिलेले आहेत. 33 कोटी देव आहेत. एका महिन्याला एकच देव निश्चित करायचा आणि त्याची आराधना आपल्याला करायची. तसं या महिन्यामध्ये आपण पुरुषोत्तमांचं म्हणजेच भगवान विष्णूंचं चिंतन करणार आहोत, त्यांचं रूप समजून घेणार आहोत, त्यांच्या विविध नामांचा अर्थ समजून घेणार आहोत. आता हा अर्थ समजून घेत असताना आपण काय करणार आहोत तर श्लोक आपल्याला दिलेले आहेत. तर प्रत्येक श्लोकामध्ये काही श्लोकांमध्ये 8 नावं आहेत, काही श्लोकांमध्ये 9 नावं आहेत, कदाचित 10 पण असतील, एखाद्याच्यात 5ही नावं असतील. तर जसं आपल्याला शक्य होईल वेळेचं कॅल्क्युलेशन आपण केलं तर आपल्याला 30 मिनिटं विष्णू सहस्रनाम म्हणायला लागतात.
आणि बरोबर 5 वाजता आपण सुरुवात करायची. 5 ते 5:30 विष्णू सहस्रनाम झालं पाहिजे आणि 5:30 ते 6 अर्धा तास चिंतन झालं पाहिजे. म्हणजे या पद्धतीने जर आपण आपला संकल्प पूर्ण केला आणि आपल्या भारतीय लोकांना तर हाच संकल्प केला पाहिजे, वेळेवर सुरू करणे सगळ्यात महत्वाचा संकल्प. हा एक संकल्प आपल्याला करायचा आहे. आणि आज गंगा दशहरा आहे म्हणून आजच्या दिवशी आणखीन एक संकल्प आपण करूयात की कुंभमेळ्यानिमित्त सुद्धा आपल्या गोदावरी नदीच्या स्नानाला अतिशय महत्त्व आहे. या आपली गोदावरी नदी स्वच्छ आणि शुद्ध ठेवण्यासाठी आपण नाशिककर जास्त कटिबद्ध आहोत. बाहेरून येणाऱ्या लोकांनी काय केलं याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही. आम्ही काय करतो आमची नदी स्वच्छ ठेवण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. आणि कदाचित जे काही प्रदूषण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी केलेलं असेल तरीही आपली नदी आपण स्वच्छ ठेवणार आहोत असा एक संकल्प आपण आजच्या दिवशी करूयात आणि आजच्या आपल्या वाणीला विराम देऊया.